पावसाळ्यामध्ये जर आपण बाहेर खायचा विचार केला तर अनेक प्रकारचे आजार लागतात. तर त्याकरता आपण सगळे पदार्थ घरीच खाल्ले की आपल्याला कुठल्या प्रकारचा आजार लागत नाही. असंच एक पदार्थ म्हणजे मी सर्वांना आवडेल असं मी एक दाखवणार आहे, समोसे. तर चला तर मग श्रद्धा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे सर्वप्रथम मी 2 कप मैदा घेतलेला आहे. तो चांगला व्यवस्थित चाळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी ओवा टाकत आहे आणि ओवा जो आहे ना हातामध्ये चांगला असा क्रश करून घ्यायचा. तिथे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मीठ ओवा टाकून झाला की चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे मी 5 ते 6 चमचे तेल वापरत आहे. तेल तुम्ही कुठलं पण वापरू शकता. तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचं सुद्धा मोहन टाकू शकता. पण जे आपण मोहन टाकतो ना ते जास्त गरम अजिबात करायचं नाही आणि जास्त थंड पण नाही ठेवायचं. एकदम नॉर्मल याच्यात हे करायचं. हे 6 चमचे मी तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकून झालं की चांगलं चोळून घ्यायचं. जे तेल आहे ना ते आपल्या मैद्याला चांगलं व्यवस्थित चोळून घ्यायचं. हे तुम्ही जेवढं चांगलं मैद्याला चोळून घ्याल ना तेवढा आपला समोसा एकदम व्यवस्थित खरपूस होतो. तुम्ही बघू शकता इथे चांगलं आपलं व्यवस्थित तेल मैद्याला चोळून झालेलं आहे. अशा प्रकारे जर मैद्याची जर मूठ झाली तर समजायचं की आपला मैदा तेल व्यवस्थित चोळला गेला आहे. त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकायचं. थोडं थोडं पाणी टाकून चांगलं व्यवस्थित घट्ट भिजून घ्यायची. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मैद्याची कणिक भिजून घेतलेली आहे आणि ही भिजवताना जास्त पातळ नाही करायची, एकदम अशी घट्ट कणिक भिजून घ्यायची म्हणजे जे आपले समोसे ना व्यवस्थित होतात. आता हे व्यवस्थित मळून झालं आहे. आता हे साधारण 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचे म्हणजे जे आपलं पीठ आहे ना ते चांगलं व्यवस्थित मुरतं. इथं मी पॅन गरम करत ठेवला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा बडीशोप टाकत आहे, 1 चमचा धने टाकत आहे. हे चांगले व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचे आणि हे गरम करताना गॅस बारीक ठेवायचा. इथे 2-3 मिनिटं झाली आहे. मी गॅस बंद करते आणि ते गार झाले की खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आणि हे कुटताना बारीक अजिबात नाही कुटायचे, थोडेसे जाडसरच ठेवायचे म्हणजे आपले समोश्यांना चव चांगली येते. ते बारीक झालं की मी परत त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकत आहे, 1 ते 1.5 इंच आलं टाकत आहे. ते सुद्धा खलबत्त्यामध्ये चांगलं व्यवस्थित कुटून घ्यायचं. इथं मी पॅन गरम करत ठेवला आहे. त्याच्यात 1 पळी तेल टाकत आहे. अर्धा चमचा जिरे टाकत आहे. आपली जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये आलं आणि मिरचीची जी आपण बारीक केली होती ना ते चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं.
आता त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची. इथं मी मटार घेतलेले आहे. इथं मी एक छोटी वाटी मटार घेतले आहे. ते व्यवस्थित स्वच्छ धुवून ते मटार सुद्धा चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे. मटार मी साधारण एक अर्धी वाटी छोटी मटार घेतलेले आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे जे आपले मटार असतात ना त्याला चव चांगली व्यवस्थित येते. आणि साधारण 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे जे आपले मटार असतात ना ते मऊ शिजले जातात. 2 ते 3 मिनिटं झालेले आहे. आता याच्यामध्ये टाकायचा गरम मसाला. आता त्याच्यात टाकायचा गरम मसाला टाकून झाला की चांगला व्यवस्थित गरम मसाला तुम्ही कुठला पण वापरू शकता. आणि हा मी तर घरचा मसाला वापरला आहे. त्याच्यामध्ये टाकायचा 1 ते 1.5 चमचा लाल तिखट. मी इथं 2 चमचे तिखट टाकत आहे. ते सुद्धा चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये मी उकडलेले बटाटे टाकत आहे. आणि बटाटे टाकताना ते थोडेसे मॅश करून घ्यायचे, जास्त पण बारीक नाही करायचे. आता हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. याच्यामध्ये आपण जे धने बडीशोप जी बारीक केली होती मिक्सरमध्ये ती टाकलेली आहे. परत त्याच्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली, आणि चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं. आपलं चांगलं व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा. इथे 20 मिनिटं झालेले आहे. इथं आपली कणिक सुद्धा चांगली व्यवस्थित भिजून झालेली आहे. आता आपण जशी पोळी करतो ना तसे गोळे काढून घ्यायचे. इथं मी 5 गोळे करून घेतलेले आहे. आणि आता याची पोळी लाटून घ्यायची. आणि ही पोळी लाटताना याला मैदा अजिबात लावायचा नाही. आणि लाटताना ना अशी लांब पोळी लाटायची. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतलेली आहे. आणि ही पोळी जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ. आता ही अशी मधून कापून घ्यायची. आता जो खालचा भाग असतो ना तो असा फोल्ड करायचा आणि त्याला हलक्या हाताने पाणी लावायचं. आणि तो चांगला व्यवस्थित पहिले दाबून घ्यायचा. दाबून झाला की अशा प्रकारे तो तयार होतो. आता त्याच्यामध्ये 2-3 चमचे बटाट्याचं सारण टाकायचं. चांगलं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं. आणि दाबून झालं की जे वरचं जो हे असतं ना ते परत चांगलं व्यवस्थित असं दाबून घ्यायचं. त्याला परत थोडंसं असं पाणी लावायचं.
तुम्ही बघू शकता किती छान आपला असा समोसा तयार झालेला आहे. अशा प्रकारे सर्व समोसे तयार करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता इथं आपले समोसे तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता तिथं आपले सर्व समोसे तयार झालेले आहे. आता इथं तेल आपलं गरम झालेलं आहे. इथं मोठा गॅसवर मी चांगलं तेल गरम करून घेतलं आणि नंतर गॅस बारीक केलेला आहे तळण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये समोसा टाकला की 2 ते 3 मिनटं तसं तेलामध्ये ठेवायचा आणि मग नंतर तो उलटून द्यायचा. तुम्ही बघू शकता तिथं आपला समोसा तयार झालेला आहे, परफेक्ट असा. तुम्ही बघू शकता तिथं आपले सर्व समोसे तयार झालेले आहे. अजिबात तेलकट असे नाही आहे. एकदम परफेक्ट असे आपले समोसे तयार झालेले आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला ज़रूर कळवा आणि माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईबर, शेअर ज़रूर करा. पुन्हा भेटूया अशा पुढच्याच रेसिपीमध्ये. टाटा, बाय बाय.